राज्यात काही ठिकाणी तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। नैऋत्य मोसमी वारे 3 ते 4 दिवसात केरळमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती ही जी आहे ती अनुकूल आहे असं सांगण्यात येत आहे। ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्धा येथे 45 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे, तर जेऊर येथे 22 अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आले आहे। उद्या 30 मे रोजी राज्यात तापमान नेमकं कसं असेल याविषयीचा आढावा आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे आजपासून पुढील 5 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। गेल्या 3 दिवसापासून या शहरात तापमानात मोठी घट झाली आहे, तर काही भागात हवामान ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मुंबईमध्ये उद्या 35 अंश सेल्सिअस कमाल तर 27 अंश सेल्सिअस किमान तापमान असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर पुण्यात 32 अंश सेल्सिअस कमाल तर 25 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। तर कोल्हापूरमध्ये कधी उष्णता तर कधी ढगाळ स्वरूपाचं वातावरण दिसून येत आहे। उद्या कोल्हापूर जिल्ह्यात 32 अंश सेल्सिअस कमाल तर 27 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। विदर्भात 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर नागपूरमध्ये 42 अंश सेल्सिअस एवढ्या प्रचंड तापमानाची नोंद झाली आहे। 45 अंश सेल्सिअस हे विदर्भातील या मोसमातील उच्चांकी तापमान आहे। विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। तर उद्या नागपूरमध्ये 45 अंश सेल्सिअस कमाल तर 39 अंश सेल्सिअस किमान एवढ्या तापमानाची शक्यता वर्तवण्यात येते आहे। राज्यात सर्वत्र उन्हाचा पारा चढत असला तरी विदर्भ, खानदेशनंतर आता मराठवाड्यातही पारा चांगलाच वाढला आहे। नांदेडमध्ये उच्चांक तापमानाची नोंद झाली आहे। कूलर, पंखे आणि एसी शिवाय जगणं मराठवाड्यातील लोकांना कठीण झालं आहे। तर संभाजीनगरमध्ये उद्या 39 अंश सेल्सिअस कमाल तर 27 अंश सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मे महिन्यामध्ये उन्हाच्या झळा भलत्याच वाढल्याचं जाणवत आहे। राज्यात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलाय, तर कुठे पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। तर एकंदरीतच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळे राज्यातील जनतेनं उष्माघातापासून बचाव करण्याची खास गरज आहे असं देखील सांगण्यात येत आहे। धन्यवाद।